नमस्कार मंडळी, आज आपण बनवूया झणझणीत पिठलं। त्यासाठी गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये 2 चमचे तेल टाकून जिरं मोहरी चांगली तडतडून घेतली। आता एक मोठा कांदा बारीक चिरून लालसर रंगावर परतून घेतला। आता यामध्ये मिरची, लसूण आणि कोथिंबीरीचं वाटण करून घेतलं आहे, ते टाकून घेतलं। वाटण 2 मिनिटं परतलं की यामध्ये थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। याला 1 मिनिट परतून घ्यायचं। आता हे वाटण आपलं चांगलं परतलं की यामध्ये गरजेनुसार पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला। आता या पाण्याला आपण एक चांगली उकळी आणून घेतली। आता यामध्ये मी थोडंसं बेसन पीठ आणि चांगलं आपल्या रूम टेम्परेचरच्या पाण्यात मिक्स करून घेतलं आहे। आता ज्या पाण्याला उकळी आलेली आहे ना, त्यातलं थोडं 2 पळी पाणी यामध्ये टाकून घ्यायचं आणि हे जे बॅटर यामध्ये टाकून घ्यायचं आणि मस्त हटून घ्यायचं, म्हणजे अजिबात गुटळी होणार नाही। आता यावरती झाकण ठेवून याला शिजवून घेऊयात। तर बघा, असं तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं। मस्त झणझणीत असं पिठलं तयार होतं। सोबतीला भाकरी भात खूप छान लागते। नक्की बनवा।